संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा। अजितदादा तुमच्यासाठी परळीवाला महत्त्वाचा आहे का? मनोज जरांगे यांचा हल्लाबोल। संतोष देशमुख प्रकरणात फरार आरोपींना अटक करावीच लागणार। वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही। जामिनाबाबत व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या अभिमन्यू पवारांना फटकारलं। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल। सभागृहामध्ये फडणवीस संतापले। फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या नव्हे तर आत्महत्याच। मृत महिलेच्या हातावरील अक्षर तिचंच। आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात उघड। सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महापालिका निवडणुकांची तारीख सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनानंतर महायुतीमध्ये बीएमसीसाठी जागा वाटप। मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार। राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती। शिंदे गट कडीपत्त्यासारखा भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो। शिंदे गटात भांडणं लावून भाजप मजा बघतो, उद्धव ठाकरेंनी डिवचलं। पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेमध्ये 1.5 तास बंद दाराआड बैठक। मुंबई ठाण्यामध्ये एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा। मनसेची ताकद किती? महाविकास आघाडी म्हणून तो उमेदवार सर्वांना पसंत आहे का? गण आणि गटाची ताकद किती यांचा आढावा घ्या। उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुखांना सूचना। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंवरून सभागृहामध्ये खडाजंगी। भाजप आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके यांचा लक्षवेधी। मुंडे समर्थकांकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप। निलंबनाची मागणी। एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्यावर धमकी येणं ही गंभीर बाब। प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। तुकाराम मुंढेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहामध्ये मांडली जाईल। फडणवीसांकडून स्पष्ट। शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरेंच्या विरोधात हक्कभंग। प्रचारामध्ये सभागृहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा, तर चौकशी करून मोरेंवर गुन्हा दाखल करा। उपसभापती नीलम गोरेंचे आदेश। अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब। शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचा पैशांच्या बंडलसह व्हिडिओ ट्विट। शेतकरी कर्जमाफीला पैसे नाहीत, बाकी सगळं ओके, दानवेंची टीका। दानवेंचा बोलविता धनी रायगडवासी असेल। सदर व्हिडिओ मॉर्फ केलेला मानहानीचा दावा दाखल करणार। सत्यता असल्यास राजीनामा देईन, महेंद्र दळवींचं आव्हान। अलिबागमध्ये अंबादास दानवेंच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन। दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध। चेहऱ्यासकट व्हिडिओ सिद्ध करावा। महेंद्र दळवींच्या पत्नी मानसी दळवी आक्रमक। स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएमचा संशयास्पद आवाज। दोन्ही शिवसेनेचा आक्षेप। उमेदवार किंवा पक्षाला कुठलाही सूचना न देता मशीनची पडताळणी केल्याचा आरोप। गोंधळानंतर आजपासून खडा पहारा। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। दीर्घ आजारानं बाबा आढाव यांची प्राणज्योत मालवली। अमित शहा यांचं राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र। वंदे मातरम न गायलेल्या 9 घटनांचा पत्रामध्ये उल्लेख। घटना राज्यसभेमध्ये रेकॉर्डवर घेण्याची विनंती। काँग्रेससह समाजवादी पक्षांवर निशाणा। मतचोरी म्हणजे देशद्रोह। निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांची मिलीभगत। आरएसएस सर्व संस्थांवर ताबा मिळवू इच्छिते। राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। एका घटना दुरुस्तीद्वारे काँग्रेसने राष्ट्रपतींचे सर्व अधिकार रद्द केले। सीबीआय, निवडणूक आयोग आणि यूपीएससी ताब्यात घेतलं होतं। भाजपच्या निशिकांत दुबे यांचा राहुल गांधींवर पलटवार।